श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर अगदी उपाय हा सोपा आहे, कधी करायचा, कशा पद्धतीने करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कसं आहे ना, प्रत्येकाच्या जीवनाच्या वाटेवरच चालत असताना प्रत्येकाला सुख आणि दुःख आहेत। तर सुख आणि दुःख याचे निवारण करण्यासाठी, दुःखाचं निवारण करण्यासाठी आपल्याला आपले स्वामी महाराज सातत्याने म्हणजे आपल्याला योग्य तो मार्ग दाखवत असतात। पण आपल्या इच्छापूर्तीसाठी, मनातली एखादी इच्छा आहे जी की पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे। खरंच तुम्ही करून बघा, केल्याने सर्व गोष्टी साध्य होत असतात। पण आपण हा उपाय करत असताना त्या उपायावरती आपल्याला विश्वासपूर्ण आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय करत असताना आपण घरी किंवा आपण मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन उपाय केला तरीही आपल्याला फळ मिळते। शक्य होत असेल तर मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करा, लवकर तुम्हाला फळ मिळेल। म्हणजे तुमची जी इच्छा आहे, इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा छोटासा उपाय करून बघायचा आहे। खूप प्रभावी असा आहे, फक्त त्याच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। हा उपाय करत असताना मंगळवारपासून आपल्याला सुरुवात करायची आहे। हा उपाय म्हणजेच हनुमान चालीसा स्तोत्र संत तुलसीदास यांनी हनुमान चालीसा हिंचे स्तोत्र लिहिलेले आहे। तर त्याचाच उपयोग करून आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी, मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा छोटासा उपाय आहे। तर मंगळवारपासून ह्या सेवेला सुरुवात करायची आहे। म्हणजेच हा उपाय मंगळवारपासून 11 मंगळवार आपल्याला हा उपाय करायचा आहे। आपली इच्छा हनुमानाला सांगायची आहे। मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे आणि मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आणि आपली जी इच्छा आहे, इच्छापूर्तीसाठी जो आपण म्हणजे हा उपाय करणार आहोत ना, तर तो जी इच्छा आहे ती आपल्याला हनुमानाला सांगायची आहे। फक्त हा उपाय करत असताना दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन करत असाल तुम्ही किंवा वाईट तुमच्या मनामध्ये विचार येत असेल तर ती उपाय तुम्ही करू नका, कारण तुमची इच्छा पूर्ण होणार नाही। त्यासाठी मनामध्ये सर्वांबद्दल चांगले विचार आणा आणि मगच हा उपाय करा। हा उपाय आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती करायचा असल्यामुळे पहाटे 4 किंवा 6च्या दरम्यान स्नान करून मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला हनुमानांना एक फूल अर्पण करायचं आहे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि शांत चिंतन करून आपल्याला शांत मनाने हनुमान चालीसा स्तोत्र पठण करायचे आहे। इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र 11 दिवस 11 वेळा आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन म्हणायचं आहे। आणि स्तोत्र म्हणत असताना तुलसीदास ऐवजी आपलं स्वतःचं नाव आपल्याला घ्यायचं आहे आणि स्तोत्र म्हणायचं आहे। आता 11 दिवस तुम्ही म्हणजे 11 वेळा स्तोत्र म्हटलं, त्यानंतर 11व्या दिवशी हनुमान चालीसा म्हणून झाल्यावर बजरंग बाण हे स्तोत्र म्हणावे। कारण या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः आपल्या म्हणजे इच्छा पूर्ण करण्यासाठी धावून येतील आणि आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल। खूप प्रभावीशाली असा हनुमान चालीसा स्तोत्र आहे, ज्याचा उपयोग करून आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला 11 मंगळवार आपल्याला 11 वेळा हे स्तोत्र पठण करायचं आहे। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।